काय आणले? काय आणलं? हे बघ काय ते. हे काय पाव दिसतात. पाव आणि वडा बघ. वडा वा भेजा. माझा खाऊन कंटाळा नाही आलेला दिसत भेजा. तू आज बोकडाच आणला काय? मस्त मस्त. चला मग आता साफ करा. तुमचं काम आहे हे साफ करण्याचं. त्याचं वरचं सगळं काढा. आणि चांगला धुवून द्या मला. एक तर पाण्याची गडबड असते, पाणी जाते. देतो. चला. हा असा भेजा साफ करायचा. त्याचं वरचं पातळ साल असते ना ते काढून टाकायचं, स्किन ती, आणि मग स्वच्छ धुवून घ्यायचं. काय भेजा साफ झालेला आहे. हां झाला ना. मस्त मस्त धुतला स्वच्छ ना. बरं. तो परत तुमचं सगळं धुवून मी परत मी सगळे कापून घेतले. मला कांदा दुसरा पण पाहिजे, टोमॅटो पण पाहिजे दुसऱ्या भाजीला. कांदा घेतला आहे, टोमॅटो, ही कोथिंबीर आहे, हा मसाला आहे, मीठ, आलं लसूण पेस्ट आणि हिंग आणि हळद असं सर्व घेतलेलं आहे, आणि तेल. इथे मी हा पॅन तापत ठेवलेला आहे. आता आपण या पॅनमध्ये कांदा टाकूया. कांदा मी जास्त कापला आहे कारण कोलंबी पण आणले त्याच्यासाठी. कांदा चांगला परतून घेते. थोडंसं मीठ टाकते ह्याच्यामध्ये. आता कांदा आपला परत. आज मी हा कांद्यातला करते, नाही तर मग तसा पण करते नुसता कांदा बिंदा न घालता. फक्त आलं लसूण आणि तो तुपावर टाकते. मग खूप छान लागतो तो पण. आता साहेबांना आमच्या पाव आणि भेजा खायचा आहे ना, मग आता असा करते. कांद्यावर मी झाकण ठेवते म्हणजे कांदा आपला पटकन होईल. आणि मग आपण टोमॅटो टाकून घेऊया. आता आपण झाकण काढून बघूया. एक चमचा हे आलं लसूण घेतले, पूर्ण टाकलं. हे बघा आपलं कांदा टोमॅटो चांगलं झालेलं आहे. हिंग आणि हळद घालूया आपण. मी 1 चमचा मसाला घेतलेला आहे. परत मीठ घालूया. मग असे थोडं टाकलं. भेजाला काही मी मीठ बीठ लावलं नव्हतं. मसाला आपला करपू नये म्हणून मी 2 चमचे पाणी टाकते. मसाला चांगला शिजून घेते. आता आपला मसाला पण चांगला झाला आहे. टोमॅटो कांदा पण चांगला शिजलेला आहे. आता हा आपण भेजा टाकूया. तो शिजला का मग त्याचे तुकडे होतील असे. आणि आपण असाच टाकलेला आहे. 5 मिनटं तसाच करते. बघा असे तुकडे होतात मग बारीक बारीक. हा बघा आपला मिक्स चांगला झालेला आहे. आता मी जरा झाकण देऊन ठेवते 5 मिनटं. भेजा शिजायला काही वेळ लागत नाही आहे. थोडीशी कोथिंबीर टाकते. आता मी झाकण उघडून बघते. बघा किती सुंदर दिसतो. आता हे बघा आपलं तयार आहे. हा भेजा मस्त झालेला आहे. आता मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते. किती वेळ झाला का नाही भेजा? हो झाला. बघा मस्त पैकी झालेलं आहे. आणि तुम्ही खाऊन बघा आधी. घ्या. हां चला आता टाइमपास नका, खाऊन बघा. मला कसा झाला आहे तो सांगा. आणि मीठ बीठ काय कमी जास्त? वा बस काय म्हण, पण तुझ्या भेजापेक्षा टेस्टी आहे. हो तो लागणारच. माझ्या भेजापेक्षा टेस्टी म्हणजे मी इथे पण माझा भेजाच वापरलाय आणि केलंय ना. डोकं वापरूनच सगळं करायला लागते. पण तरी पण एक गोष्ट नक्की आहे, तुझा भेजा खायला जी मजा आहे ती तेवढी मजा नाही खायला. टेस्ट चांगली आहे. चला मीच खाते ना मग. चला तर मैत्रिणींनो, हा माझा व्हिडिओ तुम्हाला भेजाचा आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब हे करायला काही खर्च आपला लागत नाही आहे, सगळं फ्री आहे. तर तुम्ही काय असा कंजूसपणा करता? करा ना जरा लाईक शेअर आणि सबस्क्राईब, म्हणजे आम्हाला पण तेवढं बरं वाटेल. तर चला.